नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर ओटी भरण्याचा पार्ट 1 व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर आणि हा दुसरा आहे पार्ट 2. कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यासाठी मी 2 पार्ट केलेले आहेत. त्यामध्ये पूर्ण डेकोरेशन काय काय तयारी केली किंवा सगळं म्हणजे त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे आणि हे राहिलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे मी पेढा उचलला का जिलेबी म्हणून जे तर्क लावतात, तर ते ह्या व्हिडिओमध्ये आहे आणि ओटी भरण्याचं सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये आहे. तर खूप इंटरेस्टिंग हा व्हिडिओ होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करायचा आहे, स्किप न करता. असं सरळ थांबा, ह्यांच्या ताईकडे तोंड करा थोडं. हां राईट, ओके. हां तसं तुम्ही पण धरा, एक हात राहू द्या तिथं. हां बस ठीक आहे. आता इकडे बघा, तिघं पण इकडे बघा. लईच भारी. हे सगळे खाली बसा नाही. आता त्यांना घ्या भरून, जे आलेत का त्यांना भरू द्या ओटी. एक एक जशा येतील तशा कर त्यांना, काय का नाही. त्याची मुंडी सरळ करा. हसत आहे, हसत ती व्यवस्थित असं थोडं तिच्या डोळ्यावर अंदर असं फिरून. हा एक एक जण येऊन बरोबर. मी तर मला खुर्ची बसावत व्यवस्थित घेता येईल ओटी. त्याचं ओटी भरण्यासाठी ज्या बायका आल्या होत्या त्या म्हणत होत्या आधी कानावर घालायला पाहिजे होतं, तुम्ही कार्यक्रम असा करणार आहेत म्हणून. आम्ही तयार आला असता असं तसं त्यांचं चालू होतं. नाही ते कशाला सोडायचं. त्याच्या ओटी होईल का आले का झालं मग बसू द्या ना. बसले खाली इकडं बघा, माणसं ठेवा खाली बघा इकडं. ओके व्यवस्थित बघतोय.
टाकले तर ठोकून फक्त एक नारळ शेप टाकायला तुम्हाला तर माहितीच आहे, मी पुण्यामध्येच फोटोशूट आम्ही दोघांनी केला होता आणि माझी अशी इच्छा होती की घरच्यासोबत पण ओटी भरण्यासोबत परिवारासोबत पूर्ण फोटो वगैरे असावं, पूर्ण रीतिरिवाजानं माझी ओटी भरली जावी अशी माझी इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण झाली. खूप छान वाटत आहे, खूप भारी. तर प्रत्येक मुलगीची अशी इच्छा असते की ते जेव्हा आई बनते त्यावेळेस तिची ओटी भरावी असं तसं म्हणून. तर अशा प्रकारे माझ्या ओटी भरणचा कार्यक्रम पार पडत आहे. तर तुम्ही सगळे पण साक्षीदार आहात, तर मला खूप भारी वाटत आहे. आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. मोठी लय पकड व्हिडिओ काढले. तर सुमित मला म्हणत होता, मोठी दिदी मी खूप जास्त व्हिडिओ काढलेले आहेत आणि त्यानंच एवढे एफर्ट्स घेतलेले आहेत, त्यानंच एवढा मोबाईलचं शूटिंग वगैरे करून घेतलेलं आहे, त्यामुळे हा ब्लॉग बनला. खरं तर मला तर माहिती नव्हतं माझा मोबाईल कोणाकडे आहे. त्यानं स्वतःही शूट करून त्याच्या मित्राकडे मोबाईल देऊन असं शूट केलेलं आहे आणि त्याचाच मी असा ब्लॉग बनवलेला आहे. तर खूप छान असा कार्यक्रम पार पडलेला आहे. मी तर खूप जास्त हॅपी होते आणि ओटी पण बायकांनी वगैरे सगळ्यांनी भरलेली आहे खूप छान प्रकारे आणि माझ्यासाठी खूप अनमोल क्षण आहेत. खरं तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातले खूप अनमोल क्षण असतात असे. आणि स्त्रीचा म्हणतात ना जन्म 3 वेळेस होत्या म्हणून. एक जन्म होतो जेव्हा ती आईच्या पोटी जन्म घेते तेव्हा, आणि दुसरा जन्म म्हणजे जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा, आणि तिसरा जन्म म्हणजे जेव्हा ती स्वतः आई बनते. तर हे माझ्यासाठी क्षण माझ्यासाठी खूप अनमोल आहेत, खूप भारी आठवणी आहेत माझ्या ह्या. फक्त बोट ठेवा, कोणता उचलायचं त्याच्या बोट ठेवा. काय नसतंय का नशिबात ठेव ठेव ठेव. अरे हा तिथं हात राहू दे तसा, असं फक्त बोट ठेवा समोर बघा. ठीक आहे, उचला आता. अगोदर झालं ठीक आहे. डबल होणार. काय नाही का प्लेट तर अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता सुरू झालेला आहे जेवणाचा कार्यक्रम. म्हणजेच आता कॅमेरामॅन वगैरे त्यांनी जेवण केलेले आहे आणि ते गेलेले पण आहेत आता सगळे, आणि राहिलेले आहेत फॅमिली मेंबर, ते आता जेवण करत आहेत. आणि ज्यावेळेस मुलगा की मुलगी आपण जिलेबी पेढा ठेवून गेस करतात त्यावेळेस मी पेढा उचलला होता. तर बघूया काय होते, मुलगा होते का मुलगी. तर हे तर कासा लावतात, काय माहिती खरं का खोटं ते तर आता समजणारच आहे थोड्या दिवसामध्ये. तर आता हे सगळ्यांचे जेवण होत आहेत आणि आई आंटी आणि मीच राहिलेले आहोत, तर आम्ही पण जेवण करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे झाला माझ्या ढोळ्या जेवणाचा कार्यक्रम. मला वाटलं नव्हतं असा, म्हणजे अपेक्षित नव्हता एवढा भारी होईल म्हणून. खरंच खूप छान झाला आणि म्हणजे एकदम रौनक आणली. तुम्ही तर बघितलं आमची चिल्लर पार्टी कशी होती. जास्त हे करून सुमड्या तर ते एवढे एफर्ट्स घेतले, एवढं कष्ट, आणि यांची सगळी म्हणजे लेकरांची रात्रपासून तयारी होती. फुलांच्या हारापासून ते हे सगळं डेकोरेशन वगैरे कसं केलं होतं. तर मी तर खूप हॅपी आहे. खूप छान असा कार्यक्रम झाला. तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आणि जेवण वगैरे पण करून घेतलेले आहेत. तर आता मी पण जेवण वगैरे केलेलं आहे. तर आता एवढं जास्त ओझ होत आहे याचं सगळं, ते सगळं आता वगैरे काढून टाकणार आहे आणि मस्त आपल्या व्हिडिओ पण इथंच थांबवणार आहे. आणि मी इंट्रो वगैरे काही केलं नाही, कारण एवढी घाई गडबड येण्याच्या तयाऱ्या वगैरे हे ते करायचं होतं. सगळं योग्य नियोजन वेळेत झालं आणि खरंच मला खूप छान वाटत आहे. आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण अशाच काही नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा.